सुनबाई, माझ्या नातीसाठी एक चांगलं स्थळ आणलंय. काय सांगताय मामूजी? मुलगा चांगला आहे ना? व मुलगीला चांगलं घर मिळालं की नाही? टेन्शनच गेलं बघा. आई, मी तुला आणि आपलं घर सोडून कुठेच जाणार नाही. मला नाही करायचं लग्न. तुम्हा दोघीला रडायला काय झालं? सुनबाई, तू नाहीच की इथं लग्न करून आली. तुझी सासू पण इथं लग्न करून आलेलीच आहे. तुझ्या नंदा पण गेलेल्याच की इथून लग्न करून. आई, आजोबा, प्रत्येक मुलीला तिचं घर सोडून का जावं लागतंय? एवढ्या वर्ष आई वडिलांजवळ राहायचं आणि एक दिवस अचानकच घर सोडून जायचं. लय अवघड वाटते ग. शाळेत वडिलांचं नाव असते आणि अचानक एका रात्रीत पुढे नवऱ्याचं नाव लागते. खूप अवघड वाटते ग आई हे सगळं. मला नाही करायचंय लग्न. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. पिढ्यानपिढ्यांची ही रीतच आलेली आहे. मुलगीला इथून घर सोडून जावंच लागतंय. बाळा, लग्न ठरलं का पोरींचं करणं असं जडच होत असते. तिला टेन्शन असते ग. तिथं आई वडिलासारखं, बहीण भावासारखं तिथे सगळेजण माझ्यावर प्रेम करतील काय. पण हळूहळू ती मुलगी लग्न होऊन गेली का नाही, त्या घरात रोज द्या सगळ्याच आपलं समजत्या. आणि हे रीतच आहे. लग्न तर करायच लागणार की बाळा. लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हळवमान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान.